नाही काय एक लक्षात घ्या की नागपूर ही संत्रा नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. आता ती सगळी होर्डिंग नगरी झालेली आहे आणि या होर्डिंग नगरीमध्ये कोण विजयाचे शिल्पकार आहेत, कोण कर्णधार आहेत, कोण आणखीन काय आहेत नेमकं लोकांना कळतच नाही. आपला भाऊ कोण, दादा कोण आणि कर्णधार कोण, शिल्पकार कोण, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळेच जण एकमेकाचा वापर करून घेत आहेत आणि आमचा वापर करून घेतलाय. जेव्हा गरज होती तेव्हा जवळ केला. आता विचार तो त्यांचा प्रत्येकाचा अनुभव आहे. अनेक जण आता मला कोणीतरी विचारलं ना, काही जण तुमच्या संपर्कात आहेत का, नाराज झालेले निरोप येत आहेत आणि त्यांना आता कळतंय की तुमची भूमिका बरोबर होती. तर शेवटी अनुभवासारखा उत्तम गुरु नसतो. तो अनुभवाचा उत्तम गुरु त्यांना मिळालेला आहे. त्यातनं त्यांना शिकवणूक मिळू द्या, मग बघू. त्यांच्या अरे मला उत्तर तर देऊ द्या. त्यांच्या मी म्हटलं ना, अनुभवासारखा उत्तम गुरु नसतो. त्या अनुभवाच्या गुरुने त्यांना उत्तम धडे मिळू द्या. त्याच्यानंतर ते सुधारलेत का बघू आपण. मुख्यमंत्रीपदाचा शब्द हा काही लोकांना दिला होता, पण तो जसा 2019ला तुमच्या सोबत पाळला नाही तसाच ह्या वेळेलाही पाळला गेला नसल्यामुळे काही वेगळी. बघा, मला 2019ला अनुभव हा गुरु मिळाला, आता यांना मिळतोय. पण उद्धवजी त्यांना मातोश्रीचे दरवाजे पुन्हा मोकळे केले जाणार आहेत. परत तेच सांगेन की त्यांना धडा ते काय शिकतायत त्याच्यावरती ते अवलंबून राहील. पहिले शिकू तर द्या. शिकल्यानंतर त्यांना सर्टिफिकेट मिळेल, ते मिळाले की बघू. आता काही जणांना म्हणजे खरं खेदजनक आहे, कोणाला मंत्रीपद मिळालं नाही त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राचा तो बिहार होतोय. आता बिहारच्या नितीश बाबूंनी सांगावं, कारण ते त्यांच्या विरुद्ध बरोबर एनडीए मध्ये, तर नितीश कुमारने सांगावं की बिहारमध्ये असं काय वाईट आहे, आणि यांनी सांगावं की महाराष्ट्र आणि बिहारमध्ये नेमका. आणि त्यांचं जे बोलले त्यांचं जावई बिहारमध्येच होतं. शरद पवार मार्कडवाडीला गेले होते, अनेक नेते मार्कडवाडीला तुम्ही स्वतः जाणार? नाही, मी एवढ्यात नाही जाणार आहे, कारण एक मिनिट मला उत्तर तर पूर्ण करू द्या. मी एवढ्यात मार्केटवाडीला जाणार नाही आहे. जरा आणखीन बाकीच्या पण आमच्या ज्या काही गोष्टी चालू आहेत इतरत्र महाराष्ट्रामध्ये, कोणाकोणाचा काही त्यांच्या शंका कुशंका मांडायच्या त्यांना मी भेटतोय. पण एक दिवस मी जरूर जाईन आणि परत एकदा सांगेन की सगळ्यांनी मार्केटवाडीला जाण्यापेक्षा मार्केटवाडीमध्ये जे लोक राहत आहेत त्यांच्या भावनेचा आदर करा आणि बॅलेट पेपरवरती त्या गावापुरती निवडणूक घेऊन दाखवा. सगळं कळेल, सगळं कळेल. भुजबळांनी अद्याप संपर्क जरी केलेला नसला तरी भुजबळ हे अधूनमधून माझ्या संपर्कात असतात. आता एक कोणतरी विचारलं ना, नाही आणखीन मध्ये काय विचारलं. सावरकरांचा विषय आहे. कर्नाटकमध्ये विधानसभेत काँग्रेस सरकार सावरकरांचं बोलतो जरा थांबा. सावरकरांची मला एक गोष्ट असं वाटते की काँग्रेस असो वा भारतीय जनता पक्ष असो, यांनी आता सावरकर आणि भाजपने सुद्धा नेहरू बोलणं सोडलं पाहिजे. कारण आताचा हा जो काळ आहे तो काळ आपल्याकडे बघतोय की त्यावेळेला त्यांनी जे काय करायचं ते करून गेले, तुम्ही काय करतात. त्याच्यामुळे अगदी मोदींनी सुद्धा नेहरूंचं रडगाणं आता बंद करावं आणि काँग्रेसने आता सावरकरांच्या नावाने बोलणं बंद करावं. कारण दोघंही आपापल्या जागी होते. आपण काय करणार आहोत हे लोकांना आता दाखवावं. आणि मुळामध्ये सावरकरांना भारतीय जनता पक्षाने एकदा भारतरत्न द्यायला काय हरकत आहे, का देत नाहीये, द्या ना त्यांना भारतरत्न. मागे जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा 2दा का 3दा पत्र दिले. त्या पत्राचं काय केराच्या टोपलीत गेली ती, मोदीच होते ना पंतप्रधान. अगदी तारखांसकट ती पत्र कधी गेलेत हे माझ्याकडे आहे. त्याच्यामुळे जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन म्हणजे आताचे तेच आहेत, पण त्यावेळेला केलेली विनंती अद्याप भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते मानत नसतील तर त्यांना सावरकरांबद्दल बोलण्याचा अधिकार. शेतकऱ्याचं काय सोयाबीनला कापसाला भाव नाही आहे. विदर्भात शेतकरी मरत आहे, आत्महत्या करत आहे. विदर्भाचा अनुशेष आतापर्यंत भरला नाहीये.
आम्ही जेव्हा प्रचार करत होतो त्यावेळेला मी जाहीर केलं होतं की आमचं सरकार आलं असतं तर मी सोयाबीनला 7,000 रुपये भावात जाहीर केला होता. दुर्दैवाने तसं झालं नाही. म्हणूनच मी जे काय म्हटलं की लोक या सरकारला ईव्हीएम सरकार का म्हणतायत, कारण संपूर्ण राज्यात वातावरण यांच्या महायुतीच्या विरुद्ध होतं. शेतकरी त्याही वेळेला खूप संतापलेला होता, त्रासलेला होता. त्याच्या मालाला भाव मिळत नव्हता, हमी भाव मिळत नव्हता, ना कापसाला मिळत होता ना सोयाबीनला. आणि समोरून शेतकरी सांगत होते की उद्धवजी तुमचं सरकार असताना आम्हाला सोयाबीनला भाव चांगला मिळत होता, 6,000 6,500च्या आसपास भाव मिळत होता. बरोबर ना? खरंच आहे. आता मी तेव्हा जाहीर केलं होतं की आम्ही 7,000 रुपये देऊ. लोकांनी, मला नाही वाटत की माझा महाराष्ट्र मला एवढा फसवेल, आणि म्हणून लोकांच्या मनात ही शंका आहे की हे सरकार हे ईव्हीएमचं सरकार आहे. उद्धव ठाकरे- अभि